नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। जिल्हा रत्नागिरी असणाऱ्या आणि तालुका गुहागर असणाऱ्या गुहागर मुख्य शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरी मुख्य शहरापासून साधारण एक 55 ते 60 किलोमीटर अंतरावर असणारं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं टुमदार असं नरवण गाव। ज्या पद्धतीने कोकणातल्या प्रत्येक गावाला एक प्रथा परंपरेचा वारसा लाभलेला आहे, तसाच या नरवण गावाला देखील एक अनोख्या परंपरेचा वारसा लाभलेला आहे, ती म्हणजे बगाडा परंपरा। छोट्याशा नदी किनारी आणि समस्त नरवण गावची ग्रामदेवता असणाऱ्या आई व्याघ्रंबरीच्या मंदिरासमोर हा बगाडा उत्सव दरवर्षी नित्यनेमाने अगदी आनंदात पार पाडला जातो। तर बगाडा उत्सव म्हणजे नेमका काय आहे, तो कधीपासून साधारण अस्तित्वात आला, तर या संबंधीची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। साधारण 300 ते 350 वर्षापूर्वीचं असलेलं हे कौलारू मंदिर, ज्या मंदिराला एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पूर्णपणे लाकडी मंदिर आहे आणि याला एकाही खेळाचा वापर न करता हे बांधलेलं मंदिर आहे। तर अशा सुंदर आणि कौलारू मंदिरात आई व्याघ्रंबरी ही वास करत असते। तर नेमका बगाडा उत्सव म्हणजे काय आहे, तर तो बगाडा उत्सव बघूया आता। नमस्कार, मी अरुण गुरव, व्याघ्रंबरी देवस्थानची पुजारी। आमची ही नरवणची ग्रामदेवता आई व्याघ्रंबरी, हिचं साधारण जे मंदिर आहे हे फार जुनं मंदिर आहे। हे जे मंदिर आहे ना, ते मंदिर पूर्ण लाकडी काम केलेलं आहे त्याला, आणि त्याला खिळ्याचा एकही वापर नाही केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये सगळी लाकडावर चित्र कोरलेली आहेत। साधारण हे मंदिर केव्हा बांधलेलं आहे हे काय आम्ही सांगू शकत नाहीत, तर आमचे वाडवडील सांगत आले की साधारण हे मंदिर 250 ते 300 वर्षापूर्वीचं आहे। आज आमची ही पिढी 5वी पिढी इथे हे काम करते। त्यामध्ये आमची आई व्याघ्रंबरी ही जागृत देवस्थान नवसाला पावणारी देवी आहे, आणि ह्या देवीचं महात्म्य म्हणजे इथे एक मोठा उत्सव होतो, तो बगाडा उत्सव होतो। तो बगाडा उत्सव कार्तिकी दर्शमोशेला वार्षिक परंपरेनुसार तो पार पडतो। त्या दिवशी इथे साधारण एक खांब आहे, 25 फूट खांब आहे, त्याच्यावर एक 38 फुटाची लाट आहे, ती पाण्यात 4 दिवस भिजत असते आणि ती चढवली जाते। त्याच्यानंतर तिथे जो पहिला मानाचा आकडा आहे हा कुंभार समाजाला टोचला जातो, आणि त्याच्यानंतर इतर जे आहेत हे नवसाचे आकडे असतात। काही लोक आदल्या वर्षी येऊन देवीच्या इथे नवस करतात की आमचं जर नवस पूर्ण झालं तर आम्ही तो आकड्याचा नवस फेडू, पण इथे अशी प्रथा आहे, नवस बाहेरचा माणूस कोणी बोलू शकतो, पण जो फेडणारा असेल तो आमच्या गावातलाच लागतो। असे जे नवस फेडले जातात, पण एक आहे जो उपास करायचा असतो, आकडा फेडणारा जो माणूस असतो त्याने उपास करायचा असतो। साधारण रात्री 12च्या नंतर ते आकडा टोचून घेसपर्यंत त्यांनी साधारण थुंकी पण आतमध्ये घ्यायची नाही। पण अशी नरवणची आम्ही आई व्याघ्रंबरी नवसाला पावणारी देवी आहे, आणि आमची ही जत्रा केव्हा चालू झाली ही काय आम्ही सांगू शकत नाही। आमचे वाडवडील जसे सांगत आले 250-300 वर्षापूर्वीपासून ही प्रथा चालू आहे, तशी चालत आलेली प्रथा आहे। हे जे आकडे आहेत ते आकडे टोचले जातात। टोचल्यानंतर साधारण मंदिराच्या वाटली एक प्रदक्षिणा मारली जाते। प्रदक्षिणा मारल्यानंतर त्या लाटेला तो आकड्याचा जो दोर असतो तो बांधला जातो, त्यानंतर तो गोल फिरवला जातो। एखादी व्यक्ती 1 फेरी मारते, एखादी 5 मारते, किंवा त्यानुसार ते ठरवलं जातं। म्हणजे त्यानुसार जर समजा जास्त आकडे असले किंवा एखाद्या वेळेला एकच फेरी मारली जाते, त्यानंतर ते आकडे काढले जातात। काढल्यानंतर जो आकडा टोचून घेणारा माणूस होतो त्याला देवीच्या आई व्याघ्रंबरीच्या देवीच्या तिथे डोकं ठेवून त्याला ठेवलं जातं त्याचं। त्यानंतर त्याच्या पाठीमागे जिथे कुठे जो आकडा ठेवलेला असतो तिथे अंगारा लावला जातो एकच दिवस, त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी ती कोण राहत पण नाही, असं एक महात्म्य आहे। हे जे खांब आहे त्या खांबावर जी लाट चढवली जाते, किंवा आकडे टोचले जातात, किंवा आकडे काढले जातात, किंवा आकडे फिरवले जातात, हे नरवणचे भंडारी समाजाचे जाधव आणि मंडई ही कामं करतात। दुसरं सांगायचं महात्म्य म्हणजे आमची ही आई व्याघ्रंबरी आहे ना, ही वाघावर बसलेली आदिशक्तीमाई ही आई व्याघ्रंबरी आमची देवी आहे। त्या देवीचं महात्म्य सांगायचं म्हणजे असं आहे की इथे जी जत्रा होते, आज वाडवडील आमचे सांगत आले की 250-300 वर्षापूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे। पण जत्रा चालू असताना अजूनपर्यंत आकड्याचा कार्यक्रम चालत असताना कोणालाही काही इजा वगैरे झालेली नाही, किंवा कोणाला काही दगाफटका आलेला नाही, असे जे वाडवडील सांगत आलेले आहेत। अशी जी आमची ही प्रथा अजूनपर्यंत चालत आलेली आहे। त्याच्यामध्ये हे आमचे हे कुंभार समाज सांगतील की बाबा हे आकडा टोचून घेतात, त्याबद्दल थोडी तुम्हाला ते माहिती सांगतील। तर साधारण तुम्ही किती वर्ष आकडा टोचून घेताय? मी आता वयाच्या 18 वर्षापासून मी आकडा टोचायची सुरुवात केलेली आहे। म्हणजे माझी आकडा टोचून आता 31 वर्षे पूर्ण झालेली आहेत। यंदाच्या वर्षी फक्त मी आता आकडा बंद केलेला आहे, पुढची नवीन पिढी तयार केलेली आहे, त्यामुळे मी यंदापासून बंद केलेलं आहे। मी 31 वर्ष सतत टोपलेलं आहे, आणि जे आकडे टोचता गेले
मला कुठला बी आतापर्यंत कुठला त्रास झालेला नाही. मी अजून काही कुठला काही डॉक्टर पण नाही, कुठला काही केलेला पण नाही आत्तापर्यंत. तरी 66 वय झालेलं आहे, 65 वयाचा मी आहे. ठीक आहे, म्हणजे वयाच्या 64 वर्षापर्यंत तुम्ही आकडे टोचून घेत होतात. साधारण किती फेऱ्या मारल्या जात होत्या तुम्हाला? मी कमीत कमी आतापर्यंत 21 फेऱ्यापर्यंत, लास्ट 21, 15, 17 ह्या आत्तापर्यंत. म्हणजे माझ्या आकड्याला जे पब्लिक शेवटपर्यंत थांबायचा, माझा नाव दिसला म्हणजे वाचन गेला तर पब्लिक इथनं हटायचा नाही. का तर मी जास्ती फिरणारा व्यक्ती असल्यामुळं थांबून राहायचा बघण्यासाठी. कारण बाकी व्यक्ती एकच भोवरा फिरवतात आणि खाली उतरतात. म्हणजे आकडं टोचताना वेळे जे काय आता डॉक्टर इंजिनियर मारतात त्याप्रमाणे आपल्याला कला सोसायला लागतात एवढ्यात. बाकी काही वर उचलल्यानंतर काही वाटत नाही. म्हणजे आज तगायत देवी व्याघ्रांबरीची कृपा म्हणा, तुम्हाला काही कोणताही दगाफटका झालेला नाही आजपर्यंत. माझा देवी मी 31 वर्षात मला कुठल्याही बाबतीत त्रास झालेला नाही, कुठलाही दगाफटका झालेला नाही. जेव्हा आकडे टोचतात तेव्हा डॉक्टरकडे तुम्ही जाता का? आम्ही आत्तापर्यंत मी 31 आकडे टोवल्यानंतर मी अजूनपर्यंत केलं नाही. अजून वयाचा 66 वय झालं तरी अजून कुठलाही डॉक्टर आजारावर कुठल्याही प्रकारचा मी इंजेक्शन मारले नाही. आता जे आमचे नरवणकर त्यांनी 31 वर्ष सतत आकडा टोचून घेतलेला आहे. तर त्यांनी किंवा इतर लोकांनी जे आकडे टोचून घेतलेले आहेत तर अजूनपर्यंत त्यांना किंवा इतर लोकांना कोणालाही इजा झालेली नाही. हे जे आता टोचून घेणारे जे सांगणारे होते ते त्यांचं नाव आहे मदन नरवणकर. धक्का लागला त्याला. अरे नाही ते इथे गर्दी आहे जाम. दिसता सगळ्याला. ओके. हा शाबास शाबास सर मजबूत आहे रे, मजबूत आहे. गुरु आहेत ना. हा नाही नाही आशिष आहे तुझ्या देवा.
जाधव आणि मंडळी नरवण यांचा रवस आहे. पूर्ण करतात विदुर सुभाष जाधव. जास्त पुढे येऊ नका, पडाल इकडे. चल चल झालं. तर दरवर्षी कार्तिकी दर्श अमावस्येला हा बगाडा उत्सव
आई व्याघ्रांबरीच्या मंदिरासमोर अत्यंत सात्विकपणे हा साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर छान पद्धतीची माहिती आपल्याला पुजारी अरुण गुरव आणि मदन कुंभार यांनी दिली. तर त्यांचा जो अनुभव होता तो आपल्यासमोर कथन केला. हा जो उत्सव आहे तर तो पारंपरिक वाद्य सनई आणि ढोलाच्या एक मधुर वाद्यात संपूर्ण परिसर दुमदुमलेला असतो आणि संपूर्ण जर परिसर पाहायला गेलं तर अत्यंत लोटला गर्जत जनसागर या उक्तीप्रमाणे खरंच जो जनसागर आहे तो खूप जमावाने असतो तिथे. अगदी आई व्याघ्रांबरीच्या श्रद्धेपायी सर्वजण तिथे हजर असतात, अगदी न चुकता हा बगाडा उत्सव पाहण्यासाठी. तसं बघायला गेलं तर या प्रथेला कोणताही अघोरीपणा नाही किंवा अन्य अंधश्रद्धेचा कोणताही लवलेश नाही. जे आहे ते आपल्यासमोर अगदी स्पष्टपणे अरुण गुरव आणि मदन कुंभार यांनी सांगितलंय. मदन कुंभार यांनी तर सलग 31 वर्ष आकडे टोचून घेतले होते आणि जवळजवळ 18 ते 20 फेऱ्या त्यांनी मारल्या होत्या. त्यांच्या सांगण्याप्रमाणे की त्यांचं एकदा नाव पुकारलं गेलं की जे पब्लिक आहे, जे दर्शक आहेत ते जागच्या जागेवर खेळायचे, कारण त्यांच्या एवढ्या फेऱ्या मग ते जास्त फेऱ्या मारायचे. त्यामुळेच पण आई व्याघ्रांबरीची कृपा म्हणा किंवा आई देवीची सर्व भक्तजनांवरची कृपा म्हणा, आजपर्यंत कोणताही दगाफटका किंवा इजा ह्या आकडे टोचणाऱ्यांना झालेली नाही. आणि तसं पाहायला गेलं तर जो आकडे टोचून घेणार आहे तर तो रात्री 12 वाजल्यापासून कडक उपवास धरतो, त्याने साधी थुंकी गिळायची नसते अशी मान्यता आहे. आणि जेव्हा आकडे टोचून घेतल्यानंतर जेव्हा त्या माणसाला उतरवलं जातं, त्या व्यक्तीला उतरवलं जातं, त्यानंतर आई व्याघ्रांबरीच्या समोर त्यातला तो व्यक्ती नतमस्तक होतो आणि जिथे आकडे टोचलेले आहेत तिथे आई व्याघ्रांबरीचा अंगारा लावला जातो. पण आजपर्यंत कोणीही डॉक्टरकडे गेला नाही. आकडे टोचल्यानंतर साधारण कोणती इजा झाली किंवा आणखीन काही तत्सम काही अडचण उद्भवली, त्या निमित्ताने कोणीही डॉक्टरकडे गेलं नाही. तर अशी आई व्याघ्रांबरीची कृपा समस्त नरवण गावावर आबादित आहे. आणि तसं पाहायला गेलं तर जो नवस आहे तो बाहेरच्या व्यक्ती बोलू शकतात, पण नवस जो फेडणार आहे तो फक्त नरवण गावातलाच व्यक्ती लागतो. म्हणजे जो आकडे टोचणारा व्यक्ती आहे तो नरवण गावातला लागतो. तर असा समस्त जो हा बगाडा उत्सव आहे तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन एक सांगतो, आपलं सुंदर माझं कोकण हा इंस्टाग्राम ID आहे, त्यावर नुकताच आपण हा जो बगाडा उत्सवाचा जो व्हिडिओ आहे, जी रील आहे ती आपण पोस्ट केली होती आणि त्यावर अनेक चांगल्या कमेंट, अनेक निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या. तर त्यामध्ये अंधश्रद्धा आहे असं वगैरे वगैरे कमेंट होत्या. पण सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो, जो व्हिडिओ आहे तो तुमच्या समोर आहे. असा कोणताही अंधश्रद्धेचा लवलेश त्या व्हिडिओला किंवा त्या परंपरेला नाही. अगदी भक्तिभावाने ही जी परंपरा आहे ती अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आपले जे वाडवडील होते किंवा जे आपले पूर्वज होते काहीतरी निमित्त हेतूने ह्या प्रथा परंपरांचं सुरुवात केली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या दृष्टिकोनातून ही योग्य असावी. आणि आत्ता पण जर ह्या प्रथा परंपरेचं आपण जर पाहिलं, विविध अंगांनी पाहिलं तर कोणताही असा एक वेगळा प्रकार नाही किंवा अघोरी प्रकार नाही, तर सगळं ही देवीची कृपा आहे असंच म्हणावं लागेल. कारण असं आपण म्हणत असतो की देव नाही, पण अत्यंत जागृत देवस्थानं ही आजही आपल्या कोकणात आहेत आणि त्याचं एक सत्य हे आपण बगाडाच्या रूपाने आपल्या समोर पाहतोय. त्यामुळे कोणताही असा अंधश्रद्धेचा भाग किंवा कोणताही न मानता ही देवीची कृपा आहे असंच आपण मानूया. आणि आता व्हिडिओ तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.